नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहे, इथं भागवत महात्म्य चालू आहे, त्यासाठी आलेलो आहे. तर चला मग बघा. असेल तर त्या गुरुचा सुद्धा त्याग करायची सत्ता शिष्याच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर आडवं आलात तर मी तुमचाही त्याग करेन. एवढे पण बाकीच्या ग्रंथात असं वर्णन आलं म्हणे की ते शुक्राचार्य त्या शिद्रातून पाणी पडू नये म्हणून एका भुंग्याच्या रूपामध्ये त्या शिद्रात अडकून बसले. ती एक पाणीच पडू नये, ते भुंग्याच्या रूपामध्ये आतमध्ये बसले म्हणे, त्या शिद्रातून पाणी पडू नये. भगवंत एवढे हुशार होते म्हणे, राजा कचरा अडकलाय काळी आणि मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे घरी, महाप्रसाद वगैरे घेत. आणि आजचं प्रवचन चांगलं होतं. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.